लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांचं कामच आहे की सत्य बाहेर काढणं, समाजातील अंधारात दडलेल्या अन्यायाला प्रकाश देण्याचं आणि अन्याय झाल्यास त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं हे पत्रकारांचं कर्तव्य। परंतु सत्य बाहेर काढल्यामुळे पत्रकारांना जीव गमवावा लागतोय ही सध्या भारतासह जगभरातील स्थिती। छत्तीसगडमधील बिजापूर येथील युवा टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येनं संपूर्ण देश हादरलाय। अत्यंत निर्घृणपणे मुकेशची हत्या करण्यात आली आहे। मुकेशचा गुन्हा काय तर एका रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती देणं। मग आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय? मुकेशच्या प्रकरणात आरोपी समजला जाणारा कंत्राटदार सुरेश चंद्राकर हा कोण आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। हत्या झालेले पत्रकार मुकेश चंद्राकर हे मूळचे छत्तीसगडमधील बिजापूर मधील रहिवासी आहेत। मुकेश स्वतंत्र पत्रकार म्हणून NDTV साठी बातम्या द्यायचे, तसेच बस्तर जंक्शन या नावानं ते स्वतःचं YouTube चॅनल देखील चालवत होते। या चॅनलवरती ते छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी सांगत। या चॅनलद्वारे त्यांनी माओवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते। एकंदरीत मुकेश हे पत्रकार म्हणून बस्तर जिल्ह्यात नावलौकिक होते। 1 जानेवारीला मुकेश संध्याकाळपासून बेपत्ता झाले होते, परंतु मुकेश बातमीच्या निमित्तानं किंवा कामानिमित्तानं सतत बाहेर जात असल्यानं त्या दिवशी ते बाहेर गेले असतील असं त्यांच्या घरच्यांना वाटलं। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मुकेश परत न आल्याने आणि त्यांचा फोन स्विच ऑफ लागत असल्याने घरच्यांना काळजी वाटू लागल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांकडे चौकशी केली, परंतु काही पत्ता लागत नसल्याने आणि काहीच माहिती मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी 2 जानेवारीला संध्याकाळी पोलीस ठाण्यात धाव घेतली। मुकेशच्या भावाने तक्रार करताच पोलिसांनी मुकेश यांच्या शोधासाठी एक विशेष टीम तयार केली। या विशेष टीम कडून मुकेशचा तपास होत होता। मुकेशचा मोबाईल ट्रॅक केला असता त्याचं शेवटचं लोकेशन आरोपी समजल्या जाणाऱ्या कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या कामावरचे मजूर राहत असलेल्या ठिकाणी दाखवण्यात आलं। त्या आधारे पोलीस तिथे गेले तेव्हा त्यांना कॉन्क्रीटचं एक नुकतंच केलेलं बांधकाम दिसलं। या कॉन्क्रीटच्या बांधकामाची पोलिसांनी चौकशी केली असता ते बांधकाम 2 दिवसांपूर्वीच झाल्याचं समजलं। पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी या कॉन्क्रीटच्या बांधकामाचा वरचा भाग तोडला। त्या कॉन्क्रीटच्या आत एक सेप्टिक टँक होता। त्या सेप्टिक टँक मध्ये पाण्यात मुकेश यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला। संशय येऊ नये म्हणून आरोपींनी सेप्टिक टँक कॉन्क्रीटचं बांधकाम करून लपवला होता। पोलिसांना मुकेशचा मृतदेह मिळाला तेव्हा मुकेश यांच्या अंगावरती अनेक खोल जखमा होत्या। पोस्टमार्टम नुसार मुकेशच्या यकृताचे 4 तुकडे झाले होते। त्याच्या डोक्यात 15 फ्रॅक्चर आढळून आले होते। त्याचे हृदय देखील तुटले होते, मान मोडली होती तसेच बरगड्या देखील तुटल्या होत्या। मुकेशच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी मानला जाणारा कंत्राटदार सुरेश चंद्राकर हा तसा मुकेशचा जवळचा नातेवाईक आहे। बस्तर मधील सरकारी बांधकाम आणि खाण उद्योगाशी निगडीत मोठ्या कंत्राटदारांमध्ये त्याचा समावेश आहे। तसेच ते छत्तीसगडमधील काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे उपाध्यक्ष देखील आहेत। 2021 मध्ये सुरेश हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते आणि याचं कारण म्हणजे बिजापूर हा आदिवासी लोकसंख्या असलेला भाग ओळखला जात असतानाच त्याच बिजापूरमध्ये सुरेश यांचं लग्न एकदम शाही थाटात झालं होतं। सुरेश यांनी त्यांच्या पत्नीला सासरी आणण्यासाठी खासगी हेलिकॉप्टरची सुविधा केली होती, त्यामुळे शाही विवाह सोहळ्यामुळे ते चर्चेत आले होते। काही दिवसांपूर्वी सुरेश यांनी एका रस्त्याच्या बांधकामाचं कंत्राटदार म्हणून काम घेतलं होतं। त्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची बातमी मुकेशनं NDTVला दिली होती। ही बातमी NDTV वरती प्रसारित होताच सरकारनं या प्रकरणात तपास केला जाईल अशी घोषणा केली होती। त्याचा राग मनात धरून मुकेशची हत्या झाल्याचा संशय मुकेशच्या मोठ्या भावाने व्यक्त केलाय। ज्या दिवशी मुकेश बेपत्ता झाले होते त्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला ते सुरेशला भेटणार होते अशी माहिती मुकेशच्या भावाने दिली आहे। आता फरार असलेल्या सुरेश इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पत्रकारांची हत्या होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। फेडरेशन या संस्थेच्या रिपोर्टनुसार जगभरात गेल्या वर्षी 14 महिला पत्रकारांसह 122 पत्रकारांची हत्या झाली आहे। त्यामध्ये भारतात 3 पत्रकारांची हत्या गतवर्षी झाली आहे।
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधात बातम्या दिल्याने पत्रकारांची हत्या झाली होती. पत्रकारांवर हल्ला होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे, कारण विरोधात बातमी दिली की जीवाला धोका असं वातावरण देशात होऊ लागलंय. पत्रकारांवर हल्ला होऊ नये यासाठी सरकारनं पुढाकार घ्यायला हवा. यासाठी केवळ कायदे असून उपयोग नाही, तर कायदे अंमलात आणण्याची गरज आहे. पत्रकारांच्या हल्ल्याचं गंभीर वास्तव जनतेनं सुद्धा लक्षात घेऊन त्यासाठी आवाज उठवला पाहिजे, कारण अशानं लोकशाही धोक्यात येऊ शकते. सरकारनं अशा घटनांची दखल घेऊन पत्रकारांच्या सुरक्षेसाठी धोरण आखलं पाहिजे. केवळ बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारख्या पत्रकारांचे गोडवे गाऊन चालणार नाही, तर त्यांच्यासारखी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची सुरक्षा करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा.